नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक जो आहे तो चेन द व्हॉइस पार्ट 2। तर पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसाल तर सर्वात प्रथम तुम्ही पार्ट 1 पहा आणि मगच पार्ट 2 पहा, म्हणजे तुम्हाला हे टेक्निक्स समजायला अतिशय सोपं जाईल। कारण आपण याच्यामध्ये डायरेक्ट आता पार्ट 2 मध्ये सेकंड ट्रिक आपण डायरेक्ट शिकणार आहोत। तर आपला आजचा टॉपिक आहे चेंज द व्हॉइस। ट्रिक नंबर 2, दुसरी ट्रिक। आता बघा, चेन द व्हॉइस म्हणजे काय, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, हे सगळं मी पहिल्या पार्ट मध्ये एक्सप्लेन केलंय। आता डायरेक्ट आपण दुसरा जो काही पार्ट आहे ह्याच्यामध्ये ट्रिक नंबर 2 पाहणार आहोत। तर याच्यामध्ये चेन द व्हॉइसच्या 6 स्टेप्स येणार आहेत। पहिल्या पार्ट मध्ये आपण 5 स्टेप्स बघितलेत, आता 6 स्टेप, एक स्टेप वाढणार आहे। काय वाढणार आहे बघा, अतिशय महत्वाचं आहे। स्टेप्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस। पहिली स्टेप आपली कॉमन असणार आहे, नंबर 1 कर्म। पहिली स्टेप कर्म। दुसरी स्टेप सहाय्यकारी क्रियापद। सहाय्यकारी क्रियापद म्हणणार, ही पण स्टेप पहिल्या पार्ट मध्ये होतीच, असणारच आहे। तिसरी स्टेप महत्वाची, आता इथं बदलणार आहे बघा, ही स्टेप नंबर 3 वाढलेली आहे। काय असणार आहे तर बी किंवा बीइंग किंवा बीन ह्यापैकी एका शब्दाचा आपल्याला वापर करावा लागणार आहे। चौथी स्टेप आहे व्हर्ब पीपी। पाचवी स्टेप आहे, ह्या चौथी 5वी 6वी सेम राहणार, व्हर्ब पीपी इतर भाग। आणि 6वी स्टेप बाय प्लस करता। फक्त ही स्टेप आपण वाढवली। आता ही स्टेप सेकंड ट्रिक जी आहे ती ही स्टेप वाढलेली आहे। आता काय रूल काय आपला आहे बघा, दुसऱ्या ट्रिकचा रूल आहे काय असणार आहे की जर वाक्यामध्ये म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सहाय्यकारी क्रियापद, शॉर्ट मध्ये लिहितोय, लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियापद असेल, आपला नियम आहे आता असेल। पहिली ट्रिक होती त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, आता सहाय्यकारी क्रियापद असेल तर काय करायचं, असेल तर काय वापरायचं वाक्यात, बी किंवा बीइंग किंवा बीन वापरावे। आता बाळांनो, हे कधी कसं वापरायचं आहे तो नियम महत्वाचा। सगळ्यात महत्वाचं, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, ही अट आहे, कंडिशन, ही अट आहे, कंडिशन आहे की वाक्यात तुमच्या सहाय्यकारी क्रियापद असेल पाहिजे। मग आता सहाय्यकारी क्रियापद कुठले, अगोदर पण सांगितलंय, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, ही जी काही सहाय्यकारी क्रियापद आहेत ह्यातलं कुठलं तर एक सहाय्यकारी क्रियापद आता वाक्यात असणार आहे, बरोबर। म्हणजे बघा, जवळजवळ सिंपल, फ्युचर, कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, परफेक्टचे 3 काळ आणि मॉडेल्स, बरोबर, असे जवळजवळ आता इथं 5 टाइप्स आपल्याला काय करायचे आहेत याच्यामध्ये शिकायचं आहे। बघा, महत्वाचं आहे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर काय करायचं, सहाय्यकारी क्रिया वाक्यात असेल तर त्याच्याच गटातलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं। हिथं आता नुसता एम, इज, आर घ्यायचं नाही, वॉज, वेअर घ्यायचं नाही, वाक्यात कुठला आहे बघा आणि त्याच्या गटातलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं। आता गट कुठले, पहिला गट एम, इज, आर, बरोबर। गट कुठले कुठले आहेत बघा, एम, इज, आर, सहाय्यकारी क्रियापदाचे गट, पहिला गट एम, इज, आर, दुसरा गट वॉज, वेअर, तिसरा गट विल, शाल, चौथा गट हॅव, हॅज,
पाचवा गट हॅड, सहावा गट मॉडल्स. मॉडल्स कुठले? कॅन असेल, कुड असेल, मे असेल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड आणि वुड. जनरली कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड. एकूण हे 6 गट आहेत. समजा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलं तर ह्यातलंच गटातलंच घ्यायचं, गट बदलायचा नाही. समजा वाक्यात ई झालंय तर एम इज आर मधलंच घ्यायचं. वाक्यात वॉज आलं, वॉज वेअर मधलंच घ्यायचं. विल आलं, विल शॅल मधलंच घ्यायचं. हॅव आलं, हॅव हॅज पैकीच घ्यायचं. हॅड काही एकटंच आहे आणि मॉडेल्स जर असतील तर आपण आहे तेच मॉडेल वापरायचं. आता बघा कधी काय काय वापरणार. पहिला तुम्हाला लक्षात आलंय, कर्म घ्यायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, त्याच्यानंतर बी, बीइंग किंवा बीन ह्यातला शब्द जोडायचा आहे. म्हणणार सर कधी जोडायचा? तर त्याला टेक्निक आहे, त्याला नियम आहेत. बी कधी जोडणार? जर वाक्यात विल किंवा शाल आलं. काय बघा, विल शाल किंवा मॉडल्स. विल शाल कुठं आहे? इथं विल शाल आलं, बी जोडा. आणि हे मॉडल्स आहेत बरोबर, याला काय जोडायचं? बी. जे कॅन बी, कुड बी, मे बी, मस्ट बी, शुड बी, वुड बी, प्रत्येकाला बी. बी कधी? फक्त 2. विल शाल असेल आणि मॉडल्स असेल तर बी जोडा. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स असेल, म्हणजे ओळखायचं कसं? आता टेन्स ओळखायला तुम्हाला टेन्सचा आपला व्हिडिओ पाहायला पाहिजे, काय अडचण नाही. क्रियापदाला आयएनजी. बघा ह्या बी लाच काय लावलंय? आयएनजी. बघा बी ला पण इथं आयएनजी लागलंय, म्हणजे वाक्यात आयएनजी असणार. कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवा, 2च टेन्स कंटिन्युअस टेन्सचं चेंज व्हायचं होते, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. म्हणजे वाक्यात इथं सहाय्यकारी क्रियापद इथं असणार आहेत, एम, इज, आर किंवा वॉज वेअर, आणि क्रियापदाला आयएनजी असणार. त्यावेळी बिईंग वापरायचं. म्हणजे आयएनजी असेल क्रियापदाला तर बिईंग वापरा. आणि बिन कधी वापरायचं आहे? परफेक्ट टेन्स मध्ये. कुठं वापरायचं आहे? परफेक्ट टेन्स. तुम्ही म्हणणार परफेक्ट टेन्स कसं ओळखू सर? काही अडचण नाही. वाक्यात तुम्हाला हॅव ची रूप दिसली ना, हॅव, हॅज, हॅड. बघा हे कुठं असणार आहे? बघा एम, इज, आर हे कधी येईल वाक्यात? कंटिन्युअस टेन्स, वर्ब आयएनजी असतंय बरोबर, ह्याच्या पुढं. त्यावेळी बिईंग वापरायचं आहे. असेल वाक्यात हॅव ची रूप दिसली, मग हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल तर त्यावेळी परफेक्ट टेन्स असतोय. मग त्यावेळी काय वापरणार तुम्ही? बिन वापरायचंय. म्हणजे वाक्यामध्ये लक्षात ठेवा, बिन कधी जोडणार? हॅव ची रूप जर असतील, हॅव, हॅज किंवा हॅड, तरच काय वापरायचं? बिन जोडायचंय. हे ट्रिक ह्या पॉइंट मध्ये बघा हेच वाढवलंय आपण ह्याच्यात बरोबर. त्याच्यावरची आपण एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. महत्वाचा पॉइंट समजला. बी कधी जोडणार? वाक्यात विल, शाल किंवा मॉडेल असेल तर. बिईंग कधी? सोपं आहे, आयएनजी लावलंय म्हणजे क्रियापदाला आयएनजी पाहिजे, म्हणजे कंटिन्युअस टेन्स असेल तर. आणि बिन कधी? वाक्यात हॅव ची रूप असतील, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, म्हणजे परफेक्ट टेन्स जर असेल तर आपल्याला काय जोडायचं आहे? बिन. आता हे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाचे टाइप्स, त्याचे ग्रुप समजले असतील. तर आपण एक्झाम्पल घेऊया आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल, ट्रिक नंबर 2, त्याचा आपण एक्झाम्पल बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे नंबर 1. एक्झाम्पल आपण घेऊया. बघा बीच आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे पहिल्यांदा बरोबर. असं वाक्य आहे, आय शॅल टीच यू अ पोएम टुमारो. म्हणजे काय? मी तुम्हाला उद्या एक पोएम, एक कविता शिकवेन. गॅरंटी नाही. आय विल म्हटलं तर गॅरंटी असते. बर ठीक आहे. असं आपण काय नियम आपला असा आहे, ट्रिक नंबर 2 आपल्याला नियम काय सांगतोय? जर दिलेल्या ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर ह्याच्या सहाय्यकारी क्रियापद आलंय बाळांनो, कुठला आलंय? शाल. मग अशी लिहून दिली मी, त्यातलं कुठलं आलंय बघायचं. कुठलं आहे? सहाय्यकारी क्रियापद म्हटल्यावर एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, हॅव, हॅज, हॅड,
कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शुड, वुड यातलं कोणतं आलंय काय बघायचं. कोणतं आलंय? शाल आलंय. म्हणजे ट्रिक नंबर 2 आहे हे आपलं फायनल झालं. ट्रिक नंबर 1 मध्ये काय सहाय्यकारी क्रियापदच नसते. आता हे जर नसेल तर ट्रिक नंबर 1 होणार आहे. हे वाक्य होईल ट्रिक नंबर 1. सहाय्यकारी क्रियापद आलं की ट्रिक नंबर 2. बरोबर. मग आता आपण काय करायचंय? कर्म घ्यायचंय. मग कर्म तुम्हाला सांगितलंय 1, 2. तुम्ही म्हणणार 3 नंबरला कर्म आलं सर. अजिबात नाही. सहाय्यकारी क्रियापद असेल त्यावेळी क्रियापदानंतर 3 नंबरला कर्म असणार, त्याच्या पुढं 3 नंबरला क्रियापद असणार, त्याच्या पुढं कर्म. कर्म कुठला याच्यात? यू. बरोबर. इथं हे शाल आपण ह्याला काय करायचं? शाल टीच ह्यालाच आपण काय करणार? 2 नंबर द्यायचं आणि ह्याला आपण 3 नंबर देऊया. म्हणजे शाल टीच हे वर्ब झालं. सहाय्यकारी क्रियापद आलं की त्याच्या पुढं क्रियापद असतंयच. शाल टीच हे क्रियापद आणि यू हे कर्म. अजून एक कर्म आहे अ पोएम. बरोबर. म्हणजेच आय शाल टीच यू अ पोएम. मी तुम्हाला एक कविता उद्या शिकवेन. काय शिकवेन? कायचं उत्तर मिळतंय ते डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि कोणाला शिकवेन? तुम्हाला. तुम्हाला म्हणजे व्यक्ती झालं. मग व्यक्तिदर्शक क्रियापदानंतर लक्ष ठेवा. व्यक्तिदर्शक आलं ना, नाम सर्वनाम ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जर वस्तुदर्शक काही पण आलं तर काय म्हणायचं? त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट. चला 2 कर्म आहेत, 2 वाक्य आपली होती. बघा आता यूच इकडे येताना यूच काय होतंय? यूच होतंय. यू मध्ये काय बदल होत नाही. मग आता सहाय्यकारी क्रियापद कुठला आहे? बघा शाल आहे. मग त्याचा गट कुठला आहे? वेल शाल. मग वेल किंवा शाल पैकीच वापरायला पाहिजे. बरोबर. यूच्या पुढे येत असतंय वेल. शालचा नियम आहे आय आणि वी. आय आणि वी समोर काय येत आहे? शाल. बरोबर. मग आपल्याला इथं बघा काय आहे? यू आलंय. या दोघांच्या समोरच शाल येईल, बाकी सगळ्या समोर काय येणार आहे? वेल. त्यामुळे यू वेल ह्याला काय जोडायला लागणार? तिसरी स्टेप. ह्या स्टेप्स लक्षात ठेवा. हे तर पाठच करायचं. कर्म, सहाय्यकारी क्रियापद, बी, बिंग, बिन, व्हर, पीपी, इतर भाग, बाय प्लस करता. पाठच करून ठेवा. चेंज व्हायचं यायला पाहिजे ना तुम्हाला. परीक्षेत मार्क्स मिळायला पाहिजेत ना. मग हे एवढं पाठ करा. बाकी काही लागत नाही. ह्याच्यामध्येच पहिली ट्रिक पण आहे, दुसरी ट्रिक पण आहे. असेल का? आता इथं आपण घेतलं पहिला कर्म, स्टेप नंबर 1 कर्म, स्टेप नंबर 2 सहाय्यकारी क्रियापद, स्टेप नंबर 3 ह्या 3 पैकी एक शब्द वापरायलाच पाहिजे. कुठला आहे बघायचं? ते ठरणार सहाय्यकारी क्रियापदावर. वेल शाल आलं बी, मॉडेल आलं बी, आयएनजी क्रियापदाला आयएनजी आलं बिंग. बरोबर. हॅवची रूप आली बिन. साधं सोपं आहे, एवढं लक्षात ठेवा. बर चला बी घेतला. आता 4थी स्टेप आपली व्हर पीपी. टीचची तिसरे 3 रूप बघा. टीच, टॉट, टॉट. तिसरं रूप टॉट. चला तो व्हर पीपी लिहिला. आता त्याच्या पुढे काय येणार? इतर भाग. इतर भाग काय आहे? अ पोएम टुमारो. अ पोएम टुमारो. आणि शेवटी बाय नंतर करता. आयचं इकडे तर काय होणार? मी. आयचं काय होणार? मी. हे वाक्य काय झालं? यू विल बी टॉट. महत्वाचं आहे. यू विल बी टॉट अ पोएम टुमारो बाय मी. म्हणजे तुम्हाला उद्या माझ्याकडून एक कविता शिकवली जाईल असं त्याचा अर्थ होईल. इथं काय म्हणलंय? मी तुम्हाला उद्या एक कविता शिकवेन. इथं तुम्हाला एक कविता उद्या माझ्याकडून शिकवली जाईल. आता अजून एक कर्म आहे बघा याच्यामध्ये. कुठला आहे? अ पोएम. ते पण घेऊया. अ पोएम ह्याच्या पुढे पण काय येणार? विलच येणार. याला जोडा बी, विल बी, टॉट तिसरं रूप, व्हर पीपी म्हणजे ऑब्जेक्ट कर्म आलं, सहाय्यकारी क्रियापद बी, बिंग, बिन मधलं बी आलं, व्हर पीपी आलं, इतर भाग काय राहिले? आता यू, टू यू. तुम्हाला सांगितलंय की जर क्रियापदानंतर इथं द्वितीय असेल तर टू न जोडायचं आहे. राहिलेला भाग अजून काय? टुमारो. शेवटी बाय. आयचं काय होणार? मी. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया मुलांनो. बघा मॉडेल्स. बघा एक्झाम्पल आपण घेतलंय. शी मस्ट पे द बिल टुडे. तिनं आज बिल भरलंच पाहिजे. आता बघा
काय आलंय सहाय्यकारी क्रियापद कुठला आलंय मस्ट आहे. क्रियापद आहे पे 1 नंबरला करता. मस्ट पे हे क्रियापद झालं 2 नंबर. त्याच्या क्रियापदाच्या पुढे नेहमी कर्म कुठला आहे द बिल. द बिल इकडे घेऊया आपण. द बिल मॉडल असेल तर लक्षात ठेवा मॉडेल्स कोणते कॅन कोड मे माइट मस्ट शुड वुड जनरली हे मॉडेल्स असतात बरोबर. हेच जास्त कोण असतील तर ह्यातलं मॉडेल कुठलं असेल तर तेच घ्यायचं बदलायचं नाही. नाही इथं मस्ट आहे म्हणा इथं मे घेतो माइट घेतो अजिबात चेंज करायचं नाही. जे मॉडेल असेल तेच घ्या. मस्ट याला काय जोडणार बी. नियम आपला सांगतोय बी कधी जोडायचा आहे विल शॅल किंवा मॉडेल्स असेल तर म्हणून इथं काय येणार बी येणार. मग तिसरी स्टेप आपली झाली. चौथी स्टेप वर पीपी पेचं तिसरं रूप पे पेड पेड. वर पीपी वर्ब 3 काय येणार पेड. मग इतर भाग काय झालाय टुडे बाय सी च काय होणार हर. वाक्य झालं द बिल मस्ट बी पेड टुडे बाय हर. म्हणजे बिल तिनं आज भागवलंच पाहिजे. तिनं म्हणजे इथं काय होतं तिने म्हणजेच आज बिल भरले पाहिजे. इथं काय सांगितलं बिल तिच्याकडून आज भरलं गेलंच पाहिजे. म्हणजे इथं पॅसिव्ह असा अर्थ होतोय. लक्षात आलंय. आता हे झालं बी च. आता एक्झाम्पल पुढचा आपण घेऊया. बीइंग च म्हणजे कंटिन्युअस टेन्स असेल तर पहा कसं असणार. आता कंटिन्युअस टेन्स म्हटल्यावर काय असणार बघा आयएनजी असते क्रियापदाला. उदाहरणार्थ बघा एक्झाम्पल बघा दे आर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. काय वाक्य दे आर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. आता याच्यात बघा सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं कुठलं पण वाक्य होते चेंज व्हायसला पहिला बघा सहाय्यकारी क्रियापद आहे की सहाय्यकारी क्रियापद नाही. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर पहिला आपली ट्रिक आहे. सहाय्यकारी क्रियापद असेल तर दुसरी ट्रिक आहे. दुसरी ट्रिक म्हणजे त्यात आपल्याला बी बीइंग बीन हे ऍड करावं लागेल. आता बघा ह्याला आयएनजी दिसते बघा आहे का. ज्या ज्या वेळी आयएमएजर येईल त्यावेळी तो वर्ब आयएनजी येणार कंटिन्युअस टेन्स बरोबर. आता याच्या पुढं आयएनजी प्रत्यय दिसला की ह्याच्या पुढं कर्म असते. कुठला आलंय क्रिकेट. कर्म इकडे घेऊया क्रिकेट. मग आता क्रिकेटच्या पुढं ह्या गटातलं घ्यायचं आहे. गट कुठला आहे ॲमेझर. मग आर आले म्हटल्यावर ॲमेझरचा गट. मग क्रिकेटच्या पुढं काय येईल ऍम येईल का इज येईल का आर येईल काय येणार अगदी बरोबर काय येणार इज येणार. क्रिकेट इज. आयएनजी काढून टाकण्यासाठी बिईंग वापरायचं. आयएनजी असेल तर तिसरी स्टेप सांगितलंय कर्म झालं सहाय्यकारी क्रियापद. कर्म झालं सहाय्यकारी क्रियापद. तिसरी स्टेप महत्वाची ह्यातला एक शब्द घ्यायलाच पाहिजे. कुठला येणार बिईंग. का बिईंग वापरलं आयएनजी आहे म्हणून बिईंग बरोबर. मग याचं वर पीपी. आता प्लेचं तिसरं रूप काय होणार प्लेड. मग राहिलेला भाग ऑन द ग्राउंड बाय देच काय होणार देम. म्हणजे पहा क्रिकेट इज बीइंग प्लेड ऑन द ग्राउंड बाय देम. हे काय सांगितले की ते ग्राउंडवर म्हणजे ती मुलं असतील ते मैदानावरती क्रिकेट खेळत आहे. तेच काय सांगितलं क्रिकेट म्हणजेच मैदानावरती त्यांच्याकडून खेळलं जात आहे. सगळ्याचा अर्थ एकच बरोबर. आता आणखीन एक वाक्य बघा ही वॉज सॉल्विंग एक्झाम्पल्स असं आपण एक वाक्य घेतलंय. इथं सहाय्यकारी क्रियापद आलंय आयएनजी लागलेलं आहे. आयएनजी म्हणजे याच्या पुढचं कर्म आहे कुठलं येणार एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स. आता इथं सहाय्यकारी क्रियापद बघा कुठला आहे वॉज. त्याच्याच गटातलं घ्यायचं गट बदलायचं नाही. राजकारणी लोक लय गट बदलतात. आपल्याला गट बदलायला परवानगी नाही. जो आहे तोच. राजकारणी लोक आज एका पक्षात उद्या दुसऱ्या पक्षात काय भानगड नाही.
इथं जे सहाय्यकारी क्रियापद आहे तेच आपण वापरायचं आहे, लक्षात ठेवा. मग इथं वॉज आहे, वॉजचं इथं काय होणार वेअर, कारण एक्झाम्पल्स अनेक क्वेश्चन आहे म्हणून इथं वेअर आलं. मग आयएनजी काढण्यासाठी वापरा बीइंग. तिसरी स्टेप बी बीइंग बीन, त्यातलं आलं बीइंग. मग वर पीपी सॉल्वचं काय होणार सॉल्वड, ईडी प्रत्यय लागतो हा. आणि मग इतर भाग नाही आहे पुढं, बाय हिच काय होणार हिम. इतर भाग म्हणजे काय असतं लक्षात घ्या, क्रियापदाच्या पुढं कर्म सोडून जो राहिलेला भाग आहे इथं ऑन द ग्राउंड आहे, तसं इथं काय दिलेलं नाही, त्यामुळे आहे तसं पुढचा भाग शेवटी बाय प्लस करता घ्यायचा आहे. आता हे बीइंगचं तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बीनचं एक्झाम्पल एक घेऊया आपण, बघा. The boy has got many prizes in games. त्या मुलाने खेळामध्ये अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत, हे वाक्य. बघा आता सहाय्यकारी क्रिया कुठला आलं बघा बाळांनो, हॅज आलेला आहे हा. आता ह्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, परफेक्ट टेन्स आहे त्यामुळे इथं तिसरं रूप असतेच. म्हणजे ह्या ज्यावेळी वाक्यात हॅव हॅज हॅड येईल त्यावेळी तुम्हाला तिसऱ्या रूपाचं टेन्शन नाही हा. इथं असतेच तिसरं रूप, बरोबर. म्हणजे निम्म तुमचा टेन्शन खत्म. चला पहिल्यांदा आपल्याला कर्म घ्यायचं आहे. कर्म कुठं असते क्रियापदानंतर. नुसता मेनी येईल का नाही, मेनी प्राइजेस. मेनी हे विशेषणाचं कार्य करते. कर्म नेहमी नाउन किंवा प्रोनाउन असते, हे लक्षात ठेवा. नाम किंवा सर्वनामच कर्म असणार. मग मेनी प्राइजेस हे इकडे घ्यायचं आहे, मेनी प्राइजेस. मला नव्हतं पहा इथं प्राइजेस अनेक क्वेश्चन आहे, इथं आलंय हॅज, बरोबर. हे सिंग्युलर आहे, एक क्वेश्चन आहे. मग ह्याचा गट कुठला आहे हॅव आणि हॅज. गट कुठला आहे हॅव आणि हॅज. मी एक साधा नियम सांगितलाय, ज्याच्यामध्ये अक्षर जास्त त्याने क्वेश्चनला, ज्याच्यात अक्षर कमी ते एक क्वेश्चनला. साधा सोपा नियम. अपवाद आहे आय आणि यू. आय आणि यू एक क्वेश्चन जरी असलं तरी त्यांच्या पुढे हॅव येत आहे, हे मात्र लक्षात ठेवा हा. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, प्राइजेस हे अनेक क्वेश्चन आहे त्यामुळे येणार हॅव. मेनी प्राइजेस हॅव. आता काय जोडणार बी बीइंग बीन मधला शब्द कुठला जोडायला पाहिजे बीन. मग वर पीपी इथंच आहे तेच लिहा पुढं गॉट. मग इतर भाग बघा, मी दुसरं काही करत नाही, ह्या 6 स्टेप्सच अप्लाय करतोय, दुसरं काही करायचं नाही, डोकं लावायचं नाही बाकीचं. ह्या 6 स्टेप्स फक्त अप्लाय करत जायचं, शब्द जोडत जावा, वाक्य तुमचं बरोबर येणारच. मेनी प्राइजेस, मेनी प्राइजेस म्हणजे कर्म घेतला बघा, कर्म. दुसरं सहाय्यकारी क्रियापद घेतलं, योग्य घ्यायचंय त्याच्या गटानुसार. त्यानंतर बी, तिसरी स्टेप बी बीइंग बीन ह्यातला एक शब्द वापरला. चौथी स्टेप वर पीपी. 5वी स्टेप इतर भाग. इतर भाग काय इन गेम्स. आणि शेवटी बाय नंतर करता काय द बॉय. लक्षात आलं. आता आणखीन एक एक्झाम्पल बघा. वी हॅड ऑन द मॅच हे वाक्य आहे. सहाय्यकारी क्रिया कुठला आलंय हॅड. इथं वर पीपी आलेला आहे. क्रियापदाच्या पुढचं कर्म असतंय कुठला आहे द मॅच. इकडे घ्या द मॅच. आता हॅड एकटच आहे, त्याला कोण भाऊ बहीण नाहीत त्यामुळे तेच वापरायचं हा. काय होणार हॅड, त्याला जोडा बीन, हॅड बीन, बरोबर. तिसरं रूप घ्या ऑन. कर्म सहाय्यकारी क्रियापद बी बीइंग बीन मधला एक शब्द. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वर पीपी. इतर भाग पुढे आलेला नाही सोडून द्या. बाय नंतर करता कोण आहे वीच काय होणार अस. द मॅच हॅड बीन ऑन बाय अस. म्हणजे वी हॅड ऑन द मॅच, आम्ही मॅच जिंकलेली होती. ते सांगितलं की द मॅच हॅड बीन ऑन बाय अस, म्हणजे मॅच आमच्याकडून जिंकली गेलेली होती, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्टेप्स बी बीइंग बीन यांचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर. मला वाटतं हे
टेक्निक ट्रिक नंबर 2 तुम्हाला नक्की आवडली असेल, नक्की समजले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज येत जातील. तर पुढचा व्हिडिओ असणार आहे तिसरी ट्रिक. तर तोपर्यंत तुम्हा सर्वांचा म्हणजेच मी जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांचा